कमी तेल आणि कमी मेहनत 1 वाटी मैदा वापरून आपण ताट भरून जिलेबी बनवली आहे. आणि आप्पे पात्रामध्ये अशी जिलेबी बनवण्याची पद्धत तुम्ही पहिल्यांदाच पाहणार असाल. एका वेळेस भरपूर जिलेबी बनवता येते, ते सुद्धा एकसारखी. मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच्या तशी जिलेबी आपण घरी बनवू शकतो सोप्या पद्धतीमध्ये. आता याचा आवाज ऐका. वरून छान कुरकुरीत, आतून रसरशीत अशी ही जिलेबी बनली आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर जिलेबी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे. अगदी तार येईपर्यंत नाही, तर साखरेचं आपल्याला इथे सर्वात अगोदर पाणी तयार करून घ्यायचं आहे. कोणतीही एखादी वाटी सेट करा. मी मेजरिंग कपने 1.25 कप इतकं हे साखर घेतली आहे. आता इथे फक्त यामध्ये 1 कप पाणी घालणार आहे. तर इथे आपल्याला जसं आपण गुलाबजामुन बनवतो ना, अगदी त्या पद्धतीमध्येच हा पाक तयार करायचा आहे. आता यामध्ये छान असा एक सुगंध येण्यासाठी, आपली जिलेबी चांगली लागण्यासाठी मी इथे 3 ते 4 वेलची घालत आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकतात किंवा केसरचे धागेसुद्धा घालू शकतात. सर्व चांगलं आता हे आपण ढवळून घेणार आहोत आणि यामध्ये एक रंग घालायचा आहे. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण बाहेर जिलेबी जशी मिळते ना, त्यामध्ये सुद्धा रंग हा वापरला जातो. तर इथे मी साखरेच्या पाण्यामध्ये थोडासा पिवळा रंग घालणार आहे, अगदी पाव चमचा. यामुळे आपली जिलेबीला मस्त असा एक रंग येतो. आता इथे आपल्याला फक्त या पाण्याला एक चांगली उकळी सुरुवातीला काढून घ्यायची आहे. कोणताही पाक तयार करायची गरज नाही, कारण खूप जास्त घट्ट हा पाक बनला किंवा एकतारी पाक बनला तर तो जिलेबीमध्ये आतपर्यंत मुरला जात नाही आणि मग जिलेबी रसरशीत बनत नाही. अगदी सेम गुलाबजामुनला जसा पाक आपण करतो, फक्त हे साखरेचं पाणी बनवून घेतो त्या पद्धतीमध्येच तुम्हाला करायचं आहे. बघा, सुरुवातीला इथे पाणी चांगलं उकळलं आहे. आता इथून पुढे फक्त आपल्याला साधारण 1-2 मिनटं मीडियम आचेवर हे साखरेचं पाणी अजून उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. अजिबात त्यापुढे तुम्ही हे पाणी उकळवून घेऊ नका. हाताला फक्त थोडासा चिकटपणा लागला म्हणजे समजायचं की जिलेबीसाठी साखरेचं पाणी अगदी व्यवस्थित हे बनलं आहे. इथे गॅस मी आता बंद करून घेणार. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, यामध्ये आपण जेव्हा जिलेबी घालणार तेव्हा हे पाणी थोडंसं गरम असलं पाहिजे. जर थंड झालं तर तुम्ही हलकंसं थोडंसं गरम करून घेऊ शकतात. चला, आता पुढची जी प्रोसेस आहे ती पाहून घेऊ. चला, आता जिलेबीचं जे बॅटर आहे ते तयार करून घेऊ. इथे 1 कप मी मैदा घेतला आहे. मेजरिंग कपचाच मी इथे वापर केला आहे. तुम्ही जी वाटी वापरते त्या वाटीने घेऊ शकता. आता यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये दही घालणार आहोत. म्हणजे मार्केटमधली जी जिलेबी आहे ना, ती बघा थोडीशी हलकी आपल्याला आंबट आणि गोड लागते. त्यामुळे 2 मोठे चमचे दही इथे वापरलं आहे. ज्या कपने मैदा घेतला होता त्याच कपमध्ये मी अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे. पाणी एकदम नाही घालायचं, अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि अजिबात गुठळ्या न ठेवता मस्त असं हे बॅटर तयार करून घ्यायचं. आता पाणी टोटली डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या क्वालिटीचा मैदा वापरतात. इथे मला अर्धा कप आणि परत अजून 2 चमचे फक्त पाणी लागलं आहे. आणि आता तुम्हाला हे मिश्रण दाखवते की कसं बनलं आहे. म्हणजे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. चमचा वर उचलला की मिश्रण खाली पडेल, या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. तर बघा, अगदी परफेक्ट असं हे आपलं जिलेबीचं बॅटर तयार झालं पाहिजे. खूप जास्त फक्त घट्ट ठेवू नका आणि अगदी पातळ नाही ठेवायचं. चमचा वर उचलला की बॅटर खाली जर पडत असेल म्हणजे परफेक्ट असं हे आपलं बॅटर तयार झालं आहे. आता फक्त 5 मिनटं हे बॅटर आपण झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटं झाकल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना, हे मस्त फ्लफी होतं. आता जिलेबी चांगली कुरकुरीत होण्यासाठी आणि मस्त तेलामध्ये सोडल्यावर छान फुलण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली आहे. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा जो इनो असतो तो सुद्धा घालू शकतात. आता हे सर्व छान मिसळून घ्यायचं. खूप नाही, फक्त यामध्ये बेकिंग पावडर जी घातली आहे ना, ती व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची. तर परफेक्ट असं इथे आपलं हे जिलेबीचं बॅटर तयार झालं आहे. आता बऱ्याचदा की आपण हे बॅटर बनवलं आहे, पण जिलेबी तेलामध्ये सोडायची कशी? तर बघा, इथे आपल्या प्रत्येकाच्या घरात दुधाची बॅग असतेच, त्यामध्येच मी हे बॅटर ओतून घेणार आहे. जर तुमच्याकडे जर पाइपिंग बॅग असेल तर त्याचाही वापर करू शकतात. पण जी आपली ही दुधाची बॅग आहे ही प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते. यामध्ये सगळं बॅटर घातलं आहे. आता वरून व्यवस्थित ह्याला तुम्ही बांधून घ्या. म्हणजे रब्बरने अगदी टाईट बांधायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा हे मिश्रण तेलामध्ये सोडू तेव्हा ते वरून बाहेर येणार नाही. तर इथे परफेक्ट अशी बॅग तयार झाली आहे.
तर इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये तेल सोडून घेत आहे. तर जी वाटी दिसत आहे ना, ही अगदी कट टू कट भरायची नाही. तर फक्त या वाटीमधला पाऊण भाग आपल्याला हा तेलाने भरायचा आहे. म्हणजे यामध्ये जेव्हा आपण बॅटर सोडू, तेव्हा व्यवस्थित ते वरच्यावर छान राहू शकतं. खूप जास्त तेल सोडलं तर जी आपण बॅटर सोडणार ना, तर ती जिलेबी व्यवस्थित त्यामध्ये भाजली जात नाही. तर बघा अगदी एकसारख्या मस्त अशा जिलेब्या तयार होतात या आप्पे पात्रात. इथे जे साखरेचा आपण पाक केला होता ना, तो सुद्धा गरम आहे. अगदीच पूर्ण थंड झाला ना, तर फक्त थोडासा गरम करून घ्या. चला, तेल गरम झालं आहे. त्यामध्ये आता आपण जे बॅटर आहे ते सोडून घेऊया. गॅसची जी आच आहे ती तुम्हाला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि जी दुधाची बॅग आहे ना, याला थोडासा बारीकच आपण होल करून घ्यायचा. जेणेकरून तेलामध्ये ही तुम्ही जिलेबी सोडणार तेव्हा त्याचे साधारण 3 तरी राउंड हे बनले पाहिजे. सोडताना मी बाजूने सोडलं आहे आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं, कारण मध्यभागी तेल खूप जास्त गरम झालेलं असतं. आता इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ही जिलेबी छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि खालचा जो भाग आहे ना, तो भाजण्यासाठी 1-1.5 मिनिटं लागतात आणि वरच्या बाजूने जेव्हा आपण पलटतो तेव्हा साधारण अजून मिनिटभर फक्त ही छान भाजायची. तरीसुद्धा बघा मधली जी जिलेबी आहे ना, ही पटकन भाजली जाते. तर ती आपण काढून घ्यायची आणि जे बाजूची जिलेबी आहे ते मध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. तर अशा पद्धतीमध्ये अगदी झटपट आप्पे पात्रामध्ये छोट्या-छोट्या या जिलेबी छान तयार होतात. बघायला सुद्धा छान वाटतात आणि एका वेळेस बरेच जिलेबी आपण छान तळू शकतो. तर बघा आता इथे जिलेबी सर्व मी छान तळून घेतली आहे आणि जो आपला पाक होता ना, तो सुद्धा थोडासा कोमट गरम आहे. आता त्यामध्ये या घालायच्या. खूप वेळ ठेवायचा नाही. फक्त अर्धा मिनिट या पाकामध्ये या छान अशा भिजवून घ्यायच्या आणि लगेचच काढायच्या. खूप वेळ जर ठेवलं तर त्या अशा कुरकुरीत राहत नाही आणि खूप जास्त पाक आतमध्ये जातो. तर बघा मस्त अशा रसरशीत इथे आपली जिलेबी तयार झाली आहे. तर आता दुसरा राउंडसुद्धा करून दाखवते. गॅसची आच मिडियम ठेवूनच तुम्हाला ही जिलेबी तेलामध्ये सोडायची आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही. तर बघा सर्व जिलेबी इथे मस्त अशी तयार झाली आहे. आता मी इथे सजावटीसाठी थोडासा चांदीचा वर्क लावला आहे. आवाजावरूनच तुम्हाला कळेल अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त रसरशीत जिलेबी झाली आहे. 1 वाटीच मैदा घेतला होता, पण त्यापासून बघा भरपूर अशी ताट भरून जिलेबी इथे आपली बनली आहे आणि आप्पे पात्रामध्ये छान छोट्या-छोट्या जिलेबी बनल्या जातात. रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्ही सुद्धा आप्पे पात्रामध्ये एकदा तरी अशा पद्धतीमध्ये जिलेबी करून पहा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.